नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश सर आपले GK ट्युटोरियल या ऑनलाईन पॉलिटेक्निक क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करतो. लक्षात घ्या, या सेमिस्टरचा म्हणजे चौथ्या सेमिस्टरचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो की सिव्हिल इंजिनिअरच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. ठीक आहे, लक्षात घ्या. हा एक जरी सब्जेक्ट आपल्याला व्यवस्थित जरी म्हणजे प्रिपेअर करता आला किंवा लक्षात आला तरी आपला डिप्लोमा किंवा पास झाल्यानंतर आपण सेपरेट एस्टिमेटिंग, कॉस्टिंग किंवा एस्टिमेटर म्हणून पण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि ज्याला एस्टिमेटर म्हणून चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे त्याला एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आलाच पाहिजे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन हा जो सब्जेक्ट आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ह्या चार ब्रांचेससाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट असा हा सब्जेक्ट आहे. तर हा टोटल जो सब्जेक्ट आहे तो आहे आपला 175 मार्क्ससाठी. चौथ्या सेमिस्टरमध्ये सगळ्यात जास्त वेटेजचा असणारा हा सब्जेक्ट आहे जो की त्याला आहे 175 मार्क. आणि ह्याच्यामध्ये वेगळं असं आहे की हातचा जो थेरी पेपर आहे तो तुमचा 4 तासाचा आहे. ठीक आहे, बाकीचे जे पेपर आहेत ते सगळे 3-3 तासाचे आहेत, पण हा एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे हा सब्जेक्ट जो आहे तो थेरी पेपर 4 तासाचा आहे. कशामुळे की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल, न्यूमेरिकल आणि प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा सब्जेक्ट सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हा टोटल सब्जेक्ट 175 मार्कचा आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज आहे या सब्जेक्टसाठी. तर ते वेटेज डिवायडेशन केलेलं आहे. तर पहिला याच्यामध्ये 2 मेन पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे याच्यामध्ये, थेअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये. तर थेअरीमध्ये सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की तुमच्या एका सेमिस्टरमध्ये 30 मार्काच्या 2 युनिट टेस्ट होतात. ठीक आहे, त्या 2 टेस्टचं ॲव्हरेज हे आपल्याला 30 मार्कपैकी दिलं जातं. त्यानंतर हा जो मेन थेअरी पेपर आहे तो मेन थेअरी पेपर आहे आपला 70 मार्कचा. ठीक आहे, जो की 4 तासाचा आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं. ठीक आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलमध्ये जे तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिकल करायचे आहेत त्याची फाईल एक मेंटेन करायची आहे. ठीक आहे, ह्याला तर त्या फाईलला 50 मार्क आहेत. ठीक आहे, आणि फाईल झाल्यानंतर जे की लास्ट तुमची एक्सटर्नल ओरल होणार आहे, एक्सटर्नल वायवा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला 25 मार्क आहेत. म्हणजे दुसऱ्या कॉलेजचे एक सर येतील, ते तुमची ओरल घेतील. ठीक आहे, त्याला 25 मार्क आहेत. असा हा पूर्ण सब्जेक्ट आहे तुमचा 175 मार्काचा. त्यातले त्यात आपण मगाशी बघितलं की थेअरी सब्जेक्ट जो आहे 100 मार्क 30 मार्क आहे त्याचे युनिट टेस्ट आहेत आणि 70 मार्क आहेत ते थेअरी पेपरसाठी आहेत. तर हे 70 मार्क जे आहेत ते आपले ह्या 5 युनिटमध्ये डिवायडेशन केलेले आहेत. ठीक आहे, तर पहिला युनिट आहे आपला बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ठीक आहे, तो 6 मार्काला युनिट आहे. त्यानंतर सेकंड युनिट आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, तो 8 मार्काला आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 प्रिपेरेशन ऑफ डिटेल एस्टिमेट, हा एक चॅप्टर तुम्हाला 30 मार्काचा आहे. लक्षात घ्या, कमीत कमी आहे 30 मार्काला, जास्तीत जास्त तो 50 ते 52 मार्कसाठी तुम्हाला विचारतात. आणि एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन मला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच टॉपिकमध्ये आपल्याला सगळ्या जे कन्स्ट्रक्शन आहेत, टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन, त्याचे आपल्याला एस्टिमेट काढायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चरचे 2 टाईप आहेत, लोड बेअरिंग स्ट्रक्चर, फ्रेम स्ट्रक्चर. ठीक आहे, त्या दोन्ही स्ट्रक्चरचे आपल्याला ह्याच्यामध्ये एस्टिमेट करायचं आहे. ठीक आहे, तर ते पूर्ण जो चॅप्टर आहे तो तुम्हाला 30 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर चौथा युनिट आहे आपला रेट ॲनालिसिस, तो 14 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, आणि लास्ट चॅप्टर आहे व्हॅल्युएशन, तो आहे आपला 12 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर असे 5 युनिटचे मार्क आहेत, टोटल 70 मार्क. हे लक्षात घ्या, हे जे मार्क दिलेत ते मार्क आपले मिनिमम मार्क्स आहेत. ठीक आहे, टोटल क्वेश्चन पेपर हा 70 मार्क्सचा नसतो, तर मॅक्सिमम मार्क जो आहे तो आहे 102 मार्क. ठीक आहे, समर 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे एस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनचा, तो टोटल 102 मार्क्सचा होता. तर त्यापैकी तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला जे मार्क मिळणार आहेत ते 70 पैकीच मिळणार आहेत. ठीक आहे, तर हे टोटल आपलं स्ट्रक्चर आहे. तर पुढच्या लेक्चर पासून आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करणार आहोत, बेसिक्स ऑफ
एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.